Good morning, students. Welcome to my channel. Today lecture we are going to learn mind mapping activity, writing skill activity, mind mapping. So do schools really kill creativity? आपण माइंड मॅप हे जे आहे ते पाहिलेलं आहे, पण आपण अजून एकदा, कारण काय याच्यामध्ये एक्झाम्पल्स ते आहेत, ते उदाहरण खूप जास्त तऱ्हेने दिलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण ही संकल्पना जाणून घेणार आहोत. तर माइंड मॅपिंग जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे, व्हॉट इज द कॉन्सेप्ट. सो नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण माइंड मॅप जी संकल्पना आहे introduction we see a mind map is the representation of information in graphical form. एखादी माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, ती अजून एकदा प्रेझेंट केली जाते. आणि कशामध्ये केली जाते तर ग्राफिकल फॉर्म, काही फॉर्म ग्राफ काढले जातात, त्याद्वारे ती संकल्पना आहे, माहिती आहे, मांडली जाते. सो इस्पेशली इन द फॉर्म ऑफ डायग्रॅम, तो डायग्राममध्ये लिहिला जातो. सो इट इज हायरार्किकल. एक्झाम्पल, रँकिंग क्लासेस, terms etc. one above the according to importance or status and shows the relationship among the various elements. So show the relationship among the various elements. So mind mapping is a very useful way of transmitting information into and out of your brain. So this process actually maps out so your ideas quite naturally and in a way that suits your inherent personal method of doing this. So points to remember while making a mind mapping. आता काही पॉईंट दिलेले आहेत ज्यावेळेस आपण माइंड मॅपिंग जी संकल्पना आहे ती घेणार आहोत. तर पहिल्यांदा बघा, लेट द आयडियाज फर्स्ट कम आउट ऑफ रँडम जस्ट ॲज दे कीप ॲज पॉपिंग अप इन युअर माइंड. सो रिऑर्गनाइज देम लॅटर. आपली एखादी संकल्पना असेल ती माइंडमध्ये असते आणि आपण काय करायचे, रिऑर्गनाइज, अजून एकदा ती आज ब्रँचेस, जणू काय ते ब्रँचेस आहे, एकमेकाची शाखेची त्याचीच भाग आहेत. ईच ब्रँच कंटेन्स अ की आयडियाज. आणि प्रत्येक ब्रँच जी आहे ती काय कंटेन करते बघा, की आयडियाज, जी महत्त्वाची संकल्पना आहे ती कंटेन करते. फोर्थ, डिराइव्ड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फॉर्म्स ॲज ट्विक्स. बघा, डिराइव्ड ideas of lesser importance form twigs. And last one is branches form a connected nodal structure. The branches form a connected nodal structure. So there is the information about that. So let the first ideas, बघा पॉईंट कुठले कुठले आपण पाहिलेला आहे. त्यामधला पहिला पॉईंट, लेट द आयडिया फर्स्ट कम आउट at random just as they keep on popping up in your mind. So reorganize them later. The main idea is crystallized in the center, radiates from there as branches, and each branch contains key ideas. So derived ideas of lesser importance form as trees. So branches form a connected nodal structure. So there is the icebreaker activity. So the main idea, for example, main idea आपण त्याचे ब्रँचेस आहेत ते आपण मांडले जाते. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला होतं गेल्या लेक्चरला. फॉर एक्झाम्पल लिटरेचर ही मेन ब्रँच आहे, मेन आयडिया आहे. त्याच्याशी रिलेटेड कुठली ब्रँचेस, फॉर एक्झाम्पल लिटरेचर म्हणजे काय, साहित्य. आता त्याच्याशी रिलेटेड ब्रँचेस कुठले आहेत, प्रोज, पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल. आणि
प्रोजमध्ये काय येतं ॲज अ फिक्शन, मग त्याच्यामध्ये नॉव्हेल असेल, शॉर्ट स्टोरीज असेल किंवा नॉन फिक्शन. म्हणजे प्रोजचे अजून ब्रँचेस काय होतात, सब टाईप्स काय होतात, फिक्शन आहे, नॉन फिक्शन आहे. आणि फिक्शनमध्ये काय आहे, नॉव्हेल, शॉर्ट स्टोरीज अँड नॉन फिक्शनमध्ये एसेज अँड आर्टिकल्स, ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा हे पाहणार आहोत बघा. तर माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटी तुमच्या एक्झामला, बोर्डच्या एक्झामला क्वेश्चन नंबर 2मध्ये सी आकडा जो असतो तो 3 मार्कासाठी माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटी असते, 100% असते. ह्याला और कुठलंच नाही. त्यामुळे माइंड मॅपिंगची ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला सोडवावीच लागते. पण बऱ्याचदा संकल्पना कळत नाही मुलांना. सो वेन यू listen my video, then you take your notebook and write down some information about mind mapping activity. बऱ्याचदा आपल्याला संकल्पना जी आहे ती कळत नाही की कशा प्रकारे, कारण की एक्झामच्या वेळेस बरेच मुलं काय करतात, ते पॅसेज लिहितात. तर इथं पॅसेज लिहायचे नाहीत. सो माइंड मॅप इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन अ ग्राफिकल फॉर्म. रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन अ ग्राफिकल फॉर्म. जी माहिती सांगायची आहे ती ग्राफिकल फॉर्ममध्ये सांगायची आहे. सो फर्स्ट डेव्हलप, म्हणजे माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटीला कुठलंही और नाही, त्यामुळे तुम्ही ते करावंच लागेल. सो माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युअर using your ideas. Mind mapping frame design using your ideas. For example, so concept to illustrate develop on the given topic. Concept to illustrate develop on the given topic. So what is mind mapping? आता माइंड मॅपिंग म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे इंग्लिशमध्ये. आता मराठीमध्ये बघा, तर बऱ्याच वेळा ही संकल्पना आपल्याला मराठीमधून सुद्धा समजून घ्यायला हवी. माइंड मॅप ही माहितीचा ग्राफ आलेखाच्या किंवा आकृतीच्या स्वरूपात, बघा माइंड मॅपिंग जी संकल्पना आहे ती आकृतीच्या किंवा आलेखाच्या स्वरूपात सादर करण्याची एक पद्धत आहे. सेकंड, ही श्रेणी पद्धत असून, बघा ही श्रेणीबद्ध पद्धत असून त्याच्यामध्ये विविध घटकातील संबंध दर्शविले जातात. आणि माइंड मॅपिंग ही कोणतीही माहिती आपल्या मेंदूमध्ये आणि मेंदूच्या बाहेर पोहोचवण्याची एक अतिशय उपयुक्त पद्धत आहे. आता या पद्धतीत आपल्या कल्पना ज्या असतात त्या नैसर्गिकरित्या आणि आपल्या काम करण्याच्या स्वाभाविक वैयक्तिक पद्धतीला अनुसरून मांडल्या जातात. सो माइंड मॅप बनवताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे, आता कुठले कुठले मुद्दे. फर्स्ट, कल्पना जशा आणि ज्या क्रमाने मनात येईल तशा त्या घेत राहू द्या. बघा काय सांगितलेलं आहे, जशा आयडियाज तुमच्या माइंडमध्ये येतील, कल्पना जशा तुमच्या मनामध्ये येतील तशा तुम्ही घेत राहू द्या. सेकंड, नंतर त्याची व्यवस्थित क्रमवारी करावी, क्रम लावावे. थर्ड, मुख्य कल्पना स्पष्टपणे मध्यभागी मांडावी. जी मुख्य कल्पना सांगणार आहात तुम्ही ती स्पष्टपणे मध्यभागी मांडावी. तेथून तिच्या शाखा बाहेर पसराव्यात. आता बघा फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की गेल्या लेक्चरला आपण लिटरेचरचा भाग पाहिलेला आहे. आता लिटरेचरमध्ये पहिल्यांदा मुख्य कल्पना कुठली होती, ॲज अ लिटरेचर. बघा लिटरेचर साहित्य, आणि नंतर तिथून तिच्या शाखा बाहेर काढाव्यात. आता तिच्या शाखा कुठल्या आहेत, साहित्याच्या कुठल्या आहेत, पोएट्री, प्रोज. बघा पोएट्री, प्रोज, ड्रामा. बघा पोएट्री, प्रोज, ड्रामा. आता प्रोजमध्ये सुद्धा त्याचे प्रकार पडलेले आहेत, त्याचे ब्रँचेस पडलेले आहेत. मग प्रत्येक शाखेत एक महत्त्वाची कल्पना लिहावी. फॉर एक्झाम्पल प्रोजला काय आहे सबटाईप्स, फॉर एक्झाम्पल फिक्शन, नॉन फिक्शन. फिक्शनमध्ये काय येतं, नॉवेल, शॉर्ट स्टोरीज. नॉन फिक्शनमध्ये काय येतं, एसे आणि आर्टिकल्स. तर प्रत्येक शाखेत एक महत्त्वाची कल्पना लिहावी. त्याच्यानंतर कल्पनांच्या उपशाखा लिहाव्यात. ज्या कल्पनांच्या उपशाखा आहेत त्यासुद्धा तिथं लिहाव्यात. आता फॉर एक्झाम्पल दिले बघा, मेन एरियाज, जणू काय एखादं ट्रीज आहे, ट्रीज तिथं बघा दिलेलं आहे. नंतर त्याचं ब्रँच, ट्विग, ब्रँचेस, ट्विग. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं माइंड मॅपिंग आहे. आता रिलेटेड काय काय आहे, फॉर एक्झाम्पल प्रोज, ड्रीम. आता ड्रामा, फॉर एक्झाम्पल प्रोज, ड्रामा अँड पोएट्री. बरोबर. आता प्रोजचे सुद्धा आणखी प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये फिक्शन, नॉन फिक्शन. फिक्शन, नॉन फिक्शन, आणि फिक्शनमध्ये येतं नॉव्हेल आणि नॉन फिक्शनमध्ये येतं एसे.
तर अशा प्रकारे आपण माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटी लिहिल्या पाहिजेत. वेगवेगळे चांगल्या प्रकारे डायग्राम आखून फक्त हाताने काढायचे नाही, कारण का मार्क्स हे महत्त्वाचे असतात. मग त्या छोट्या छोट्या गोष्टीपासून सुद्धा आपल्याला प्राप्त करता येतात. बऱ्याचदा आपण हाताने डायग्राम काढल्यामुळे आपले जे माइंड मॅपिंग कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर किंवा व्यवस्थित मांडली जात नाही. त्यामुळं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता सेकंड दिलेलं आहे बघा, कॅरेक्टर्स. आता बघा मूवी म्हणजे काय, आपण पिक्चर. आता चित्रपट असेल तर त्याच्याशी रिलेटेड काय काय आहे, टायटल, त्या मूव्हीचं जे टायटल असेल, शीर्षक असेल, ते सुद्धा महत्त्वाचं असतं. नंतर प्लॉट. आता प्लॉट म्हणजे काय तर कथानक. आता कथानक ती मूव्ही असते, त्याच्या घटना असतात, अरेंजमेंट ऑफ द सिक्वेन्स ऑफ द एव्हरी इव्हेंट्स, म्हणजे सिक्वेन्स जो लावला जातो, प्रत्येक घटनेचा सिक्वेन्स लावला जातो. जर तो सिक्वेन्स नसेल, फॉर एक्झाम्पल प्लॉटमध्ये बिगिनिंग मिडल अँड एंड, सुरुवात, मध्य आणि शेवट. बघा, सुरुवात, मध्य आणि शेवट हे इम्पॉर्टंट आहे. जर समजा सुरुवात, मध्य, शेवट नसेल तर ती जी माइंड मॅपिंग संकल्पना आहे किंवा जी प्लॉट आहे, कथानक आहे, जी मूवी आहे, त्याची स्टोरी आहे, ती कळेल का आपल्याला. मूवीमध्ये काय असतं, स्टोरीज असते. फॉर एक्झाम्पल नॉवेलमध्ये जशी स्टोरी आहे, ड्रामामध्ये जशी स्टोरी आहे, फक्त नॉवेलमध्ये ती रिटन स्वरूपात मांडली जाते, रिटन फॉर्ममध्ये मांडली जाते. ड्रामामध्ये ती स्टेजवरती ॲक्शन स्वरूपात मांडली जाते आणि मूव्हीमध्ये सुद्धा ॲक्शन स्वरूपातच मांडली जाते विथ देअर डायलॉग्स. आता कॅरेक्टर्स. सो प्रोटॅगॉनिस्ट, अँटागॉनिस्ट, वी कॉल्ड ॲज अ मेन कॅरेक्टर अँड मायनर कॅरेक्टर. बघा, मेन कॅरेक्टर अँड मायनर कॅरेक्टर. आता आपण मूवीमध्येच पाहतो का मेन कॅरेक्टर अँड मायनर कॅरेक्टर. आता मूवीमध्ये तर पाहतोच, पण त्याप्रमाणे नॉव्हेलमध्ये किंवा ड्रामामध्ये सुद्धा, बघा, नॉव्हेलमध्ये किंवा ड्रामामध्ये सुद्धा, आता मूवीमध्ये तर पाहिलेलेच आहेत आपण कॅरेक्टर्स. देर आर 2 टाईप ऑफ कॅरेक्टर्स. फर्स्ट इज प्रोटॅगॉनिस्ट अँड सेकंड इज अँटागॉनिस्ट. मेन कॅरेक्टर अँड मायनर कॅरेक्टर. तर नॉव्हेलमध्ये सुद्धा मेन कॅरेक्टर अँड मायनर कॅरेक्टर्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल जशा अराउंड द वर्ल्ड इन 80 days. ओके, आत्ताच आपण ती कंप्लीट करत आहोत, अराउंड द वर्ल्ड इन 80 days. तर त्या नॉव्हेलमध्ये सुद्धा प्रोटॅगॉनिस्ट कुठला, अँटागॉनिस्ट कुठला. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये मायनर कॅरेक्टर कुठल्या, मेजर कॅरेक्टर कुठले आहेत, फिलेज फॉग, पासपार्टाउट, आवडा, आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते मायनर कॅरेक्टर आहेत. त्याचे जे मित्र आहेत रिफॉर्म क्लबमधले सगळे, आणि सुलिवान जे आहे, फ्लॅनेटिन आहे, तर ते सगळे जे रायटर आहेत अँटागॉनिस्ट. मग प्रोटॅगॉनिस्ट आणि अँटागॉनिस्ट म्हणजे कॅरेक्टर्सचेच ब्रँच दिलेले आहे, प्रोटॅगॉनिस्ट आणि अँटागॉनिस्ट. सो आय होप यू हॅव क्लिअर अबाउट पेज नंबर 141, ॲक्टिव्हिटी नंबर 1. आता बघा, पेज नंबर 141 आपल्या पुस्तकामध्ये, नोटबुकमध्ये. सो कम्प्लीट द गिवन blank or spaces balloons with your ideas in the figure that describe your basic preparation of HSC examination. बघा, HSC एक्झामिनेशनसाठी काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये. बेसिक इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे त्याच्यामध्ये. सो माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जशा प्रकारे सांगितलं जातं. आता प्रिपेअरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. आता HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी आपण प्रिपरेशन करत आहोत, तर त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे. आता इथं काही पहिल्यांदा दिलेलं आहे, एकच ह्याच्यामध्ये बलून्स दिलेले आहेत काही. बघा, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन फर्स्ट थ्रू reading of all textbooks. That is the most important.
ज्या मुलांना, ज्या स्टुडंट्सना स्कोरिंग करायचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून टेक्स्टबुक रीडिंग महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण फक्त गाईड्स असेल, डायजेस्ट असेल त्याचाच वापर करतो, पण आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात अगोदर बेसिक जे आहे आपलं ते टेक्स्टबुकपासून सुरुवात होतं. त्यामुळं टेक्स्टबुक इज इम्पॉर्टंट फॉर थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. आता आपण सेकंड इथं मांडू शकतो, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार प्लॅनिंगनुसार तिथं लिहू शकता. पण इथं काय दिलेलं आहे बघा, क्रिएट रेफरन्स नोट्स एव्हरी टॉपिक्स. बघा, क्रिएट्स रेफरन्स नोट्स ऑफ एव्हरी टॉपिक. आपल्याजवळ स्वतःच्या, मी काय म्हणते ऐका, गाईड्समध्ये तर असतातच, तुमच्या पेक्षितमध्ये पण असतील, पण क्रिएट रेफरन्स नोट्स फॉर एव्हरी टॉपिक. प्रत्येक टॉपिकच्या तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये, स्वतःच्या भाषेमध्ये त्या तुम्ही नोट्स तयार केल्या पाहिजेत. थर्ड, रीड सजेस्टेड नोट्स. ज्या नोट्स तुम्हाला त्या सूचित केलेल्या आहेत की त्याच्यासाठी वाचा, त्या तुम्ही वाचल्या पाहिजेत. नेक्स्ट, सॉल्व ऑल एक्झरसाइजेस फ्रॉम नाहीत. आणि त्यामुळं एक्झाम झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तो जो क्वेश्चन आहे तो आपल्या एक्झरसाइजमध्ये दिलेला आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे, आणि नंतर आपल्या लक्षात येतो खरोखरच आपण चूक केली, आपण ते सोडवायला पाहिजे होतं. म्हणजे नंतर त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा आपण आता काय केलं पाहिजे, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व एक्झरसाइजमधल्या सॉल्व ऑल द एक्झरसाइज फ्रॉम युअर टेक्स्टबुक त्या सॉल्व केल्या पाहिजेत. नेक्स्ट कन्सेप्ट, मेक अ लिस्ट ऑफ डाऊट फॉर एव्हरी सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, मेक अ लिस्ट. तुम्ही एक यादी करा. कशाची यादी करा? तुमच्या ज्या ज्या शंका आहेत, डाऊट्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टबद्दलच्या डाऊट्स आहेत, शंका आहेत की बाबा इंग्लिशमध्ये, ग्रामरमध्ये असे का लिहिले जातात, किंवा माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटी असेल, अपील रायटिंग असेल, हे कसं लिहिलं जातं. जे डाऊट्स असतील ते क्लिअर करण्यासाठी तुम्ही ती यादी करा प्रत्येक सब्जेक्टची. फक्त एका सब्जेक्टची म्हणत नाहीत, प्रत्येक सब्जेक्टची. आता ही यादी कुणाला करता येईल? एक्झाम्पल बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही यादी कुणाला करता येईल? ज्याचा स्टडी चालू आहे, जो अभ्यास नियमितपणे करतो, रेग्युलर करतो, त्यालाच ते डाऊट्स येतात. जो कधीही टेक्स्टबुक घेऊन वाचत नाही, जो कधीही अभ्यास करत नाही, डायरेक्ट एक्झामच्या वेळेस ते बघतात, त्यामुळे तेव्हा त्यांच्या मनामध्ये डाऊट्स येऊन फायदा आहे का? नाही. जर तुम्ही अर्थात स्टडी केला, तुम्हाला अर्थात ते डाऊट्स येतील आणि लवकरात लवकर ते काय होतील, ॲज अ क्लिअर होतील. त्यामुळे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करण्यासाठी आत्ताच प्रयत्न करा. सो मेक अ लिस्ट ऑफ डाऊट्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. अटेंड ऑल लेक्चर्स. आता बऱ्याचदा वाटतं बाबा रे, हां इंग्लिशचं काय लेक्चर महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये काय येतं, सगळं तिथं आहे तसे पॅसेज दिलेले असतात, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. हां, रायटिंग स्किल आपल्याला आतापर्यंत झालेच की, कशाला विनाकारण. मग अटेंड ऑल लेक्चर्स. आणि बऱ्याचदा आता फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला काय सांगते, नॉवेलचा जो भाग आहे तो आत्तापर्यंत कधी अभ्यासला आपण? फक्त मराठीमधल्या नॉवेल एखादी दुसरी वाचली असेल, कदाचित वाचली असेल. त्यामुळे नॉवेलचे जे क्वेश्चन आन्सर, कारण का बघा 16 मार्कासाठी नॉवेल आहे आपल्याला, 16 मार्कासाठी आपण एक ग्रामरचा जो एक मार्क घेण्यासाठी धडपडतो. मग जी नॉवेल आपल्याला 16 मार्कासाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक लेक्चर जे आहे अटेंड केलं पाहिजे. अटेंड ऑल लेक्चर्स. नेक्स्ट, सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कुठलीही एक्झाम द्या तुम्ही, त्याचे अगोदर आपण काय केलं पाहिजे, एक्झाम देण्याच्या अगोदर जे अगोदरचे इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे ते सॉल्व करा, सोडवा. सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. अँड नेक्स्ट, फॉलो द स्टडी प्लॅन. कुठला सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, कुठल्या सब्जेक्टला जास्त वेळ देता येईल, त्यानुसार तो प्लॅनिंग करा, योजना करा. फॉलो द स्टडी प्लॅन. अजून एकदा मी घेते बघा, प्रिपेअरिंग फॉर द HSC
बोर्ड एक्झामिनेशन. जरी तुम्ही आतापर्यंत सुरुवात केली नाही अभ्यासाची स्टडीची, तरीसुद्धा तुम्ही अजून वेळ गेलेली नाही. आतापासून स्टडी तुम्ही करू शकता, तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट भेटतील. सो प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. वेळ ही कधीच निघून गेलेली नसते. आत्तापासून जी राहिलेली वेळ आहे ती तुमच्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक टायमिंग बघा, टायमिंग जे आहे त्याच्यासाठी योजना create reference notes of every topics, read suggested notes, next solve all the exercise from textbook, make a list of doubts for every subject, attend all lectures, solve previous year's question paper and follow the study plan. आता ते म्हणजे 12वीच्या बोर्डच्या एक्झामला काय करावं, नेमका अभ्यास काय करावा, तर हा अभ्यास तुम्ही निश्चित करा. एक्झाम ह्या होणारच आहे, त्याला पर्याय नाही. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आतापासून तयारी करा. बेस्ट लक फॉर युअर एक्झामिनेशन. ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा, ॲक्टिव्हिटी नंबर 2 पेज नंबर 142 तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 142 वरती पाहू शकता. So complete a similar type of detail as graphical figure in our own style. Complete a similar type of detailed graphical figure in our own style, showing the thoughts, ideas, concept that keep on generating in your mind, and then you choose a particular design or graphical representation to describe the same ideas, facts, situation, and then this type of presentation can be called as mind mapping. बघा काय सांगितलेलं आहे. सो ग्राफिकल प्रेझेंटेशन रिप्रेझेंटेशन टू डिस्क्राईब द सेम ideas, facts, situations, and then this type of presentation can be called mind mapping act. Curves, arrows, call outs, scribbles, scrolls, explosions, etc. and describe your point of view. Use different shapes, arrows, lines, connectors, balloons, boxes, curves, and arrows, calls out, scribbles, scroll, and explosion to describe your point of view. तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू बघा सांगण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर ॲक्टिव्हिटी नंबर 2 जी आहे ती पेज नंबर तुमच्या कितीवरती आहे. ऑन द पेज नंबर युअर 142 याच्यावरती ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्यासाठी शेप्स तयार करा, ॲरोज करा, लाईन्स करा, कनेक्टर्स लिहा. सो करिअर चॉईसेस आफ्टर स्टँडर्ड फेल. आता बघा मी मुद्दामून का दिलेलं आहे, बऱ्याचदा मुलांना झाल्यानंतर करिअर चॉईसेस त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत ते सुद्धा माहीत नसतं. फॉर एक्झाम्पल आपण बस स्टँडवरती गेलेलो आहोत आणि आपण जाऊन तिथं बसलेलो आहोत. आपल्याला जायचा मार्ग माहीत नाही, आपल्याला कुठं जायचं आहे निश्चित माहीत नाही, गावाचं ठिकाण माहीत नाही. मग आपण कुठल्याही बसमध्ये बसून चालेल का? नाही. आपण पहिल्यांदा आपण डिसिजन घेतला पाहिजे आपल्याला कुठल्या क्षेत्राला जायचं आहे. त्याचप्रमाणे करिअर चॉईसेस आफ्टर स्टँडर्ड 12 स्टँडर्ड नंतर कुठले करिअर चॉईसेस आहेत आणि त्यानुसार आपण ते घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट आहे असं नाही, प्रत्येक क्षेत्र हे त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. सो नेचर फोटोग्राफी. सेकंड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर्स. फूड सायंटिस्ट बघा, फूड सायंटिस्टसुद्धा होऊ शकतो. फिटनेस मॅनेजमेंट, इथिकली हॅकिंग, थिएटर आर्टिस्ट, ट्रॅव्हल रायटिंग अँड ग्राफिक डिझाईन.
आपल्याला फक्त एवढे क्षेत्र माहीत असतात, इंजिनियर, डॉक्टर, PSI किंवा ॲज अ टीचर किंवा बँकिंगमध्ये. बाकीचे जे क्षेत्र असतात ते जास्तीत जास्त माहीत नसतात. पण बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्याच क्षेत्रामध्ये जावा. कारण का, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला ते एक बर्डन वाटत नाही. आपण तो एन्जॉय म्हणून अभ्यास करतो आणि त्यामुळे तो अभ्यास जो असतो तो आपल्या लक्षात राहतो. त्यामुळे ॲज यू विश, ॲज यू लाईक इट, तुम्हाला जे आवडेल त्या ठिकाणी जावा. फक्त आपण जे करणार आहोत ते आपण ऑनेस्टली करा आणि त्यामध्ये स्वतःला झोकून द्या. बघा, करिअर चॉईसेस आफ्टर स्टँडर्ड 12, नेचर फोटोग्राफी, सेकंड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर्स, फूड सायंटिस्ट, फिटनेस मॅनेजमेंट, एथिकल हॅकिंग, थिएटर आर्टिस्ट, ट्रॅव्हल रायटिंग, ग्राफिक डिझाईन. ॲक्टिव्हिटी नंबर 3, पेज नंबर 146. ह्या ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेल्या आहेत, तरीसुद्धा मी याच्यामध्ये का दाखवते, कारण का बघा, आपल्याला त्या पुस्तकाच्या फक्त लाईन्स आणि पॅसेज ऐकल्यानंतर डिफिकल्ट वाटतं, पण आपल्याला आपलंसुद्धा जी एक प्रकारे मानसिक स्थिती असते, माइंड मॅपिंग आपलं जे आहे ते डायग्रामद्वारे आपल्या जास्तीत जास्त is mind mapping templates. Use your ideas, thoughts, concepts to illustrate, develop them. Given below is a mind mapping template. Use your ideas, thoughts, concepts to illustrate and develop them. So develop your ideas in the form of main branch. So sub branches and territory branches respectively. So also write a paragraph on mind map you have completed. Also write a paragraph on the mind map you have completed. तुम्ही एखादा पॅराग्राफसुद्धा लिहू शकता ज्या माइंड मॅप कंप्लीट केलेली आहे आणि त्यावर तुम्ही एखादा पॅराग्राफ पॅसेज लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, इथं दिलेलं आहे पेज नंबर 146. माय माइंड मॅप. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या माइंड मॅप फर्स्ट आयडिया असेल, सेकंड आयडिया असेल, थर्ड आयडिया असेल, फोर्थ आयडिया, फर्स्ट आयडिया, सेकंड आयडिया, फोर्थ आयडिया, आणि त्यानुसार तुम्ही त्या आयडियाज ज्या आहेत त्यानुसार तुम्ही लिहू शकता. तुम्ही तुमचं माइंड मॅप जे आहे त्याप्रमाणे लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुमच्या आणि प्रत्येकाचे व्ह्यूज, ओपिनियन्स हे सारखेच येतील का, नाही. प्रत्येकाचे ओपिनियन्स, प्रत्येकाची जी विचार करण्याची पद्धत, व्ह्यूज हे वेगळेच असतात. त्यामुळं शक्यतो स्वतःचे जे आहेत ओपिनियन ते तुम्ही लिहू शकता. ॲक्टिव्हिटी नंबर 4, पेज नंबर 146. हेल्थ इज वेल्थ. बघा, खरोखरच आहे. हेल्थ इज वेल्थ. आपलं जे जीवन आहे तीच आपली संपत्ती आहे. संपत्ती खूप कमवलेली सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा. शक्यतो बाहेर जाण्याचं टाळा. म्हणजे फक्त गरजेच्या वेळेसच खूप आवश्यक असेल तरच जा एक्झामच्या दृष्टिकोनातून. म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपलं जीवन आहे तर सगळं आहे. आपलं जीवन नसेल तर बघा जगामध्ये काही नाही, जगामध्ये दुसरा जन्म आहे की नाही तो पण आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालू नका. सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा. सो हेल्थ इज वेल्थ. खरोखरच हेल्थ इज वेल्थ. आणि सगळ्यात महत्त्वाची संपत्ती कुठली असेल, वेल्थ असेल. वेल्थ, हेल्थ. कारण का, आपण सगळं कशासाठी कमवतो, आपल्या हेल्थसाठी कमवतो. आणि जर आपली हेल्थच व्यवस्थित नसेल तर त्या वेल्थचा काही फायदा आहे का, नाही. सो हेल्थ इज वेल्थ. आता हेल्थ इज वेल्थ कशाद्वारे केलं जातं बघा. पहिलं आहे एक्झरसाइज. आता आपण म्हणतो आपण 12वीची एक्झाम देणार आहोत, मला तेवढा वेळ नाही. बघा, आपल्या शरीराला फक्त 10 मिनटं देण्याचा वेळ जर आपल्याकडं नसेल तर आपला वेळ काय कामाचा. त्यामुळं आपल्याला एक्झरसाइज करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कमीत कमी म्हणते मी, बघा, कमीत कमी 15 मिनटं तरी द्यावी.
जास्त नाही, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त तुम्हाला जितकं सहज होईल देता येईल तेवढा तुम्ही वेळ तुमच्या शरीराला देऊ शकता. ते महत्त्वाचं आहे. एक्झरसाईजने कुठलेही डिसीजेस होत नाहीत, कुठलाही रोग होत नाही, आपण नेहमी फ्रेश राहतो, आपल्याला आळस येत नाही. त्यामुळं नेहमी एक्झरसाईज करत राहा. सेकंड, डाएट. आपल्या जीवाच्या दृष्टिकोनातून धोका आहे, आपल्या लाईफच्या दृष्टिकोनातून धोका आहे. डाएट म्हणजे फ्रूट्स असतील, फूड असेल, तो योग्य प्रमाणातच घ्यावा. स्लीप, आता खूप झोपणं आणि कमी झोपणं हे सुद्धा आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून घातक आहे. लिमिटेड, कमीत कमी 6 तास तरी असावेत. मेडिटेशन, आता बऱ्याचदा काय होतं, सगळं आहे, संपत्ती आहे, सगळं डाएट्स आहे, एक्झरसाईज आहे, पण मेडिटेशन, स्वतःवरती ध्यानधारणा करणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आत्ता तुम्हाला एक्झाम फेस करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन सोर्सेस, आपल्याला इन्फॉर्मेशन कशाद्वारे भेटते ते सुद्धा आहे. आणि आता बघा, एक्झरसाईज, हेल्थ इज वेल्थ. एक्झरसाईजमध्ये कुठले ब्रँचेस आहेत बघा. फर्स्ट, रन, जिम, ॲरोबिक्स. रन, जिम, ॲरोबिक्स. तुम्ही रनिंग करू शकता, जिम जॉईन करू शकता, ॲरोबिक्स करू शकता. आता घरच्या घरी तरी आपण पर्याय करू शकतो. जरी समजा आपण आर्थिकदृष्ट्या सबल नसेल, पैशाच्या दृष्टिकोनातून तर आपण घरीच्या घरी उपाय करू शकतो. एक्झरसाईज करू शकतो, रनिंग करू शकतो, ॲरोबिक्स, एक्झरसाईज. डाएटमध्ये काय येणार? फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. स्लीप, सो इन्क्रीज्ड ॲज प्रोडक्टिव्हिटी 6 hours. म्हणजे प्रत्येकाला कमीत कमी 6 तासाची झोप आवश्यक आहे. 6च्या पुढे जर तास गेले तर याचा अर्थ ती अति झोप झाली. त्यामुळे झोप असा ॲक्टिव्हिटी, राईट, स्ट्रेसेस. बघा, आपण जर समजा तुम्ही एक पॅसेज वाचला आणि तो तुम्ही जर ध्यानधारणा केली नाही, तुम्ही खूप पुस्तक वाचलेलं आहे, रीडिंग करत आहात, 4-5 तास तुम्ही रीडिंग करत आहात, पण त्यातलं तुम्हाला काहीच येणार नाही. सो राईट, स्ट्रेस घालवण्यासाठी, रिड्यूस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन रिसोर्सेस. आता इन्फॉर्मेशन रिसोर्सेस कुठल्या आहेत? आता ऑफलाईन कुठल्या आहेत बघा. ॲज अ फ्रेंड्स, प्रोफेशनल अँड फॅमिली. आता तुमची एक्झाम जी आहे ते ऑफलाईन होऊ शकेल. आता सरकार गव्हर्नमेंट ज्या तऱ्हेने निर्णय घेईल त्याप्रमाणे तुमची एक्झाम राहणार आहे. ऑनलाईन ब्लॉग्स अँड सोशल मीडियाज. हेल्थ इज वेल्थ कशाप्रकारे आहेत बघा. एक्झरसाईज, डाएट, स्लीप, मेडिटेशन आणि इन्फॉर्मेशन सोर्सेसचे प्रकार पडतात कशाप्रकारे ते आपण पाहिलेले ऑफलाईन आणि ऑनलाईन. आता बघा, द अबाव माइंड मॅप डेमॉन्स्ट्रेट अ होलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स अचिव्हिंग गुड हेल्थ. Overall, health comprises of physical as well as mental well-being, proper diet, and various forms of regular exercise. So, we'll ensure our physical fitness, eating as nutritious as food, and consuming a good amount of fluids. So, keeps one hydrated and energetic. We should not discount the role of regular sleep and adequate rest. So a minimum of 6 to 8 hours to sleep ensures focus and concentration is everything that we do. So meditation is another great activity. And also in these days and age, we have enough exposure to multiple sources of information. Hence, we should never shy away from approaching our near and dear ones or seek
professional help from doctors, nutritionists, and health professional. Help from doctor, so health coaches who could share a wealth of information on our physical and mental well-being. So there is also plethora of information available on the internet about maintaining good health and lifestyle. तर अशा तऱ्हेने आपण तो वरचा जो माइंड मॅप हेल्थ इज वेल्थ त्याची ॲक्टिव्हिटीचं पॅसेजमध्ये रूपांतर पाहिलेलं आहे बघा. आता ॲक्टिव्हिटी नंबर 5 पेज नंबर 146. डेव्हलप माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन टू show the benefits of games and sports to the students. Benefit of the games and sports to the students. You can take the help of following points in order to develop them into other branches. The following type दिलेले आहेत बघा. फिटनेस अँड स्टॅमिना, टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समॅनशिप, ग्रुप बिहेवियर, किलर्स इन्स्टिंक्ट अँड विल टू विन. Benefits of games. Benefit of games, so there is जो गेम खेळ खेळल्यामुळे जो स्टॅमिना आहे तो एनहान्स होतो, वाढतो. सो विल टू विन, क्रिटिकल थिंकिंग, प्रॅक्टिस टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस बस्टर. क्रिटिकल थिंकिंग, प्रॅक्टिस टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस बस्टर. थर्ड, ग्रुप बिहेवियर, belongingness as decisions, teamwork. And fourth is team spirit, team dynamics, discipline, perseverance. Discipline and perseverance. आता नंतर काय दिलेलं आहे बघा. ॲक्टिव्हिटी नंबर 6. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम अँड डिझाईन टू शो द बेनिफिट्स ऑफ रीडिंग. अँड यू कॅन टेक द एक्झाम्पल. You can take the example. बेनिफिट ऑफ रीडिंग. आता जसं आपण बेनिफिट ऑफ गेम्स पाहिलेलं आहे, आता आपण काय पाहणार आहोत, बेनिफिट ऑफ रीडिंग. जे रीडिंगचे बेनिफिट आहे ते पाहणार आहोत. आता त्याचे पॉईंट्स कुठले कुठले दिलेले आहे बेनिफिट ऑफ रीडिंगचे, तर बघा त्याच्यामध्ये बघा बेनिफिट्स ऑफ रीडिंग. त्याच्यामध्ये बेनिफिट्स ऑफ रीडिंगमध्ये सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, गाईडलाईन्स फॉर लाईफ, एंटरटेनमेंट अँड मोरल डेव्हलपमेंट. सो इन्फॉर्मेशन ऑफ एनी सब्जेक्ट or teamwork. For example, source of information. We see source of information. आता बेनिफिट ऑफ रीडिंग, सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, एक आपल्याला माहिती मिळते, इन्फॉर्मेशन मिळते. आता फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन ऑफ करंट अँड प्रिव्हियस हॅपनिंग. इन्स्ट्रक्शन ऑफ करंट अँड प्रिव्हियस हॅपनिंग. इन्फॉर्मेशन ऑफ एनी सब्जेक्ट, आपल्याला कुठल्याही सब्जेक्टची माहिती मिळते वाचल्यानंतर. आता सेकंड आहे डेव्हलपमेंट, मॉरल डेव्हलपमेंट. सो बिलॉंगिंगनेस अँड टीमवर्क. बिलॉंगिंगनेस अँड टीमवर्क. एंटरटेनमेंट, स्मूथ अँड सायलेंट एंटरटेनमेंट अँड फ्री टाईमपास. एंटरटेनमेंट आपलं कसं होतं, ॲज अ मनोरंजन. स्मूथ अँड सायलेंट एंटरटेनमेंट अँड फ्री टाईमपास. गाईडलाईन फॉर लाईफ, हेल्प टू लिव्ह लाईफ, अवॉइड्स मिस्टेक इन लाईफ, सो लीड्स टू बी अ सक्सेसफुल लाईफ.
अवॉइड मिस्टेक्स लीड्स टू लाईफ. बघा आपण बेनिफिट ऑफ रीडिंगचे पाहिलेले आहे. गाईडलाईन फॉर लाईफ, सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, मोरल इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट. आता ॲक्टिव्हिटी नंबर 7 पाहतो आपण, पेज नंबर 146. द इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅप. इम्पॉर्टन्स ऑफ माइंड मॅप. आता एक्झाम्पल बघा त्याचे. रिकॉल, आयडिया जनरेशन, ऑर्गनायझेशन, generation, individual and group, organization, idea, campus, facts, and understanding fundamental and connection. So importance of mind map: idea generation, individual group, organization, idea, concept, facts, understanding, connections, fundamental, recall, simple, quick and accurate. बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग. आता बेनिफिट्स माइंड मॅपिंगचे काय आहेत? बेनिफिट्सचे फॉर एक्झाम्पल कोलॅबोरेशन, प्रोडक्टिव्हिटी, प्लॅनिंग, क्रिएटिव्हिटी. प्लॅनिंगमध्ये प्रोजेक्ट, गोल्स, स्ट्रॅटेजी. क्रिएटिव्हिटीमध्ये आयडियाज, इनोव्हेशन, थॉट्स. प्रोडक्टिव्हिटीमध्ये होम इफिशियंट, इंट्युटिव्ह. कोलॅबोरेशनमध्ये टीमवर्क, शेअरिंग, कलिग्स. अँड बेनिफिट्समध्ये ओव्हरयूज, इझी टू मेमरीज, simple, past and fun. Activity number 9, we see advantages of English. Activity number 9, we see advantages of English. तर बघा इंग्लिशचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ इंग्लिश: लँग्वेज ऑफ नॉलेज, कम्युनिकेशन, जॉब ऑपॉर्च्युनिटी. जसं सिम्पल फॉर्मॅट ऑफ माइंड मॅपिंग, वेडिंग, पार्ट्स ऑफ स्पीच, त्याचे प्रकार, पार्ट्स ऑफ स्पीच कुठले. मग हे एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. थँक्यू व्हेरी मच. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक्यू.